क्षितेज संघाला पराभूत करून या ठिकाणी ओमसाई भंगारपाडा संघ विजय झाला. दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. 4 षटकांचा सामना आणि या 4 षटकामध्ये पाहूया कोणता संघ विजय होईल. तो संघ अर्थात सुपर 8 मध्ये श्री केदारनाथ 11 तळेकर मुरेऊड या संघासमोर खेळेल. तर सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूपचं युद्ध आपण या ठिकाणी पाहतात आणि शिवशक्ती कडाव संघाचा विचार जर आपण या केला तर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी हा त्यांचा निर्णय मागच्या सामन्यात देखील आपण पाहायला मिळाला होता. कर्जत तालुक्यातून आले संघ. तर दुसरीकडे मात्र आपण पाहतो पनवेलमधला ओमसाई भंगारपाडा लढत आहे 4 षटकांची. सिद्धेश वासकर पहिले षटक गोलंदाज. यूट्यूबच्या माध्यमातून घर बसले क्रिकेट स्पर्धा आपण सहजगत्या पाहू शकता. हे योगदान आहे. तर डावाची सुरुवात करतायत ते कुशल गौरव आणि अभि देवघरे या ठिकाणी डावाची सुरुवात करतायत. खरं तर कर्जत तालुका संघ यांनी मात्र आपण पाहिलं 2 सामन्यामध्ये प्रथम नाणेफेक जिंकली आणि प्रवाहाच्या विरोधात खेळण्या प्रयत्न केले. फलंदाजी पत्करली त्यांनी. त्यांचा निर्णय मागच्या सामन्यात यशस्वी ठरला. या सामन्यात पाहूया नेमकं काय घडते काय बिघडते. आणि क्रिकेट हे कुरुक्षेत्र चेंडूपचे युद्ध जिथे सरड्यापणे रंग बदलणारं क्रिकेट. राज्यकर्ते जसं राजकारणामध्ये रंग बदलतं तसं क्रिकेटमध्ये आपण पाहता की सहज वेगळेपण आपल्याला पाहायला मिळतं. असं म्हणतात की इंग्लंडमध्ये येस पंचांचा इशारा सामना सुरू होतोय. पहिला चेंडू या षटकातला. दोन शक्ती शाळ सरकारच्या बाहेर असताना पॉवरप्लेचं हे षटक. समोर कुशल गुरव. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहायला मिळाला. अर्थात अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला कारण अगदी गुडलिंग स्पॉटवर चेंडू पडला. टप्पा चांगला होता. फलंदाजाला ड्राईव्ह करायचं होतं कुशल गुरवला. बॅट आणि चेंडूचा संपर्क आला आणि उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता येते पाहायला मिळाली. 10-12 पर्यंतचा रनअप आहे. पुढच्या चेंडूसाठी सिद्धेश या ठिकाणी अप्परकटच्या माधून चेंडू खेळला. चेंडू मात्र इथे आपण पाहतात अर्थात गली क्षेत्रामधून सीमारेषेत जवळ इथे जातोय. तिला चेंडूला काही अंतरावर अडवलं गेलं कारण अप्परकटच्या माधून खेळलेला चेंडू आपण पाहायला मिळाला होता. वेगवान अर्थातच हे खेळाचं क्षेत्र तुम्हाला पाहायला मिळालं आणि 2 धावांचं योगदान कुशल गौरवला. आपलं खातं उघडतं. आपल्या संघाचं खातं देखील त्यांनी उघडलं 2 धावांनी. कुशल गुरव पुन्हा एकदा सज्ज. सिद्धेश वासकर यावेळी होता फुल टॉस. खराब चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि चेंडूला सरळ डीप स्क्वेअर लेग मधून फेकून दिला. पुलचा फटका येतोय. एक शानदार फटका. गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. क्रिकेटमध्ये नेहमी आपल्याला पाहायला मिळते की आकुटप्प्याचे चेंडू आणि त्यातून फुलटॉस चेंडू यांना चौकार षटकात सहजगती मारले जातात आणि तेच कामगिरी या ठिकाणी कुशल गुरवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. एकूण धावा धापल करून पोहोचल्या 8 धावा. असं म्हणतात की इंग्लंडमध्ये हे नंतर निश्चित बोलेन. जाऊया मैदानाकडे. फलंदाज बहुधा तयार नव्हता. डेड बॉलचा इशारा पंचांचा येतोय. इंग्लंडमधलं हवामान, पाकिस्तानमधलं राजकारण आणि तुमच्या आमच्या घरामध्ये आपल्या सौभाग्यवतीच्या मनात चाललेले विचार हे जसे बदलतात तसं अगदी क्रिकेटमध्ये नेहमी आपल्याला पाहायला मिळतं. हेच क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळ घडतं. आपल्याला असं वाटतं की आता षटकार मारणार आणि नेमकी तिथे विकेट गेली असते असं नेहमी पाहिलं आपण. दरम्यान इथे मात्र एक सुंदर फटका येतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला येतोय. गगनभेदी गगनचुंबी पुन्हा एकदा षटकार 6 धावांचं योगदान. माझे शब्द काही हवेत असतानाच या ठिकाणी पाहिलं की आक्रमकता ही कुशल गौरवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ज्यांनी 2 षटकाराच्या माध्यमातून तब्बल 14 धावांचं योगदान आपल्या संघाला दिलं. कारण 4 षटकांचा सामना आहे. प्रत्येक षटक ते महत्त्वाचं आहे आणि खास करून पहिलं षटक पॉवर पेज आहे ज्यामुळे 2 30 सर्कलच्या बाहेर असताना हे योगदान घेणं महत्त्वाचं. फुलटॉस होता. इथे मात्र आपण पाहतात मिडॉन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडूचा संपर्क आला नाही. उरलेलं काम इथे केलं गेलं क्षेत्राच्या माध्यमातून आणि तोपर्यंत निर्धाव चेंडू सांगता येते पाहायला मिळाली. 14 पुढच्या चेंडूसाठी यावेळी मध्ये खोदून काढला चेंडूला. त्यामुळे पाहायला मिळालं अगदी
मस्त फटका होता आणि चेंडू मात्र जाईल सीमारेच्या ब्रेकला. 2 क्षेत्ररक्षक अर्थातच पॉवर प्ले षटकाचा पुरेपूर वापर इथे कुशल गुरव घेत असताना आपण पाहायला मिळालं. 2 धावांचं योगदान मिळालं आणि बघता बघता धावा मात्र धावफलकावर पहिल्या षटकामध्ये आपण पाहायला मिळालं. धावा धावफलक रुपातल्या 18, ज्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार समावेश कुशल गुरवच्या बॅटमधून पाहायला मिळालं. मागणी षटक सिद्धेश वासकरचं भंगारपाडा संघासाठी समाप्त झालं. मुसाई भंगारपाडा क्षेत्ररक्षण करत असताना येणारी 3 षटकं म्हणजे 18 चेंडूचा खेळ जे बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये आपण पाहणार आहोत किती धावांचं योगदान इथे धावफलकावर नोंदवलं जाईल. या दरम्यान या ठिकाणी हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफला एक सुरेख असा झेल आणि गोलंदाजाला पहिल्या चेंडूवर मिळालेलं यश. पहिला फलंदाज या ठिकाणी मैदान गमल. 18 धावसंख्येवर बाद होते. अभि 0 धावसंख्येवर बाद होऊन परदेल आणि गोलंदाजाला अर्थात दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू फेकणारा गोलंदाज चेतन गोसावीला मात्र मिळाले यश. नवीन फलंदाज मैदानामध्ये कल्पेश साळुंके मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावर. पहिल्या चेंडूवर पहिलं यश या ठिकाणी मिळालं ते गोलंदाज चेतन गोसावीला. धावफलकावर धावा आलेत 18. खरं तर 24 चेंडूंचा हा सामना आहे. 4 षटकांचा सामना आणि 4 षटकामध्ये साधारणतः 40 ते 45 धावा धावफलकावर येणं आवश्यक आहे. पण त्या निश्चित बचाव करत येतो. दरम्यान यशस्वी गोलंदाज पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहिलं. हा चेंडू अर्थातच उजव्या यष्टीच्या काहीसा बाहेरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. चला पुन्हा एकदा यावेळी मात्र ड्राईव्ह केले. ऑफ ड्राईव्ह आपण पाहिल्यानंतर मिडाव क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण, कारण वेगाने चेंडू इथे आला होता. इथे आपण पाहिलं तर अर्थातच लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक मिड ऑफ ओव्हर क्षेत्रावरती येतो, चेंडूला अडवतोय. 1 धाव आणखी दाखल नोंदवली गेली. 19 6 चेंडूमध्ये 18 धावांचे योगदान कुशल गुरवचं. कल्पेश साळुंके 2 चेंडूमध्ये 1 धावेचं योगदानही दिले. पुन्हा एकदा चेतन गोसावी. यावेळी मात्र हा चेंडू अतिशय चांगला आतमध्ये येणारा काहीसा यॉर्कर पद्धतीचा चेंडू. खरं तर यॉर्कर पद्धतीचे चेंडू हे खरं तर महत्त्वाचं. आणि जिथे आपण नेहमी पाहतो की पूर्वीच्या क्रिकेटचा विचार आपण केला तर झहीर खान भारतीय संघाचे गोलंदाज यांचा आपल्याला निश्चित आठवण होते. 6 चेंडूमध्ये किमान 3 चेंडू यॉर्कर ते फेकायचे आणि त्याच्यामध्ये त्यांना बऱ्याच वेळा यश मिळायचं. अजित आगरकर यांचा देखील निश्चित उल्लेख करावा लागेल. दरम्यान पुढचा चेंडू यावेळी ठिकाणी पुन्हा एकदा पाटप्पा चांगला होता. फ्रंट फूट जात पद्धत आली ते पाहायला मिळालं. चेंडूचं या ठिकाणी फलंदाजाचं पुढे सरसावते चेंडूला आणि मिडावन क्षेत्रामध्ये 1 धाव आणखी धावफलकावर नोंदवतोय. 1 धाव संघाच्या धावसंख्येत एकनी बदल. धावफलकावर धाव येऊन पोहोचल्या त्या 20. 1 गडी बाद 20. पुन्हा एकदा पुढचा चेंडू यावी अप्परकटच्या मधून खेळण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ चेंडू हवेमध्ये. इथे मात्र आपण पाहिलं गलीचे क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करतोय. क्षेत्ररक्षक चेंडू जाय पण इथे मात्र चेंडूला अडवलं जाईल आणि 3री धाव इथे मात्र सहजगत्या धावफलक इथे नोंदवली गेली. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट ज्याला म्हणलं जातं, कारण एका धावीचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये, दुसऱ्या धावीचं रूपांतर 3ऱ्या धावामध्ये, अगदी 4थ्या धावामध्ये ते रूपांतर इथे करण्यात यश येऊ शकतं. ते 3 धावांचं योगदान इथे मिळालं आणि या 3 धावांच्या माध्यमातून 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय आणि संघाची धावसंख्या धावफलकावर येऊन पोहोचते 23. शिवशक्ती कडाव कर्जतचा संघ तुम्ही पाहताय पहिला विकेट मात्र गमावलं होतं. अभि डगआउट 0 धावसंख्येवर. पण कल्पेश साळुंके ज्याने 4 धावांचं योगदान दिलं तर दुसरीकडे कुशल गुरव ज्याने 2 षटकार 1 चौकारांच्या माध्यमातून जर आपण या ठिकाणी पाहिलं तर अर्थात 19 धावांचं योगदान 8 चेंडूमध्ये त्यांनी दिलं. कल्पेश साळुंके 3 चेंडूमध्ये 4 धावांचं योगदान देतोय. करंट रेटचा आपण विचार केला 11:30च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर इथे नोंदवली गेली. ती तब्बल 23. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि नवीन षटक गोलंदाज बॅकफूट गेले. चेंडू खेळण्याचा प्रयत्न ऑन ड्राईव्ह केला. चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने
क्षेत्रीय चेंडूवर येईल आणि तोपर्यंत एक धाव आणखीन धावफलकावर. एक धाव धावपकर गोलंदाज समीर कटेकर गोलंदाज आहे. तिसरे षटक घेऊन या ठिकाणी आलेत. पुढचा चेंडू इथे मात्र मोठा फटका निश्चित पाहायला मिळेल. पुलचा फटका मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये ताकदीचा वर्ग गगनचुंबी गगनभेदी षटकार 6 धावांचं योगदान इथे मिळालं. कारण हा कुठं चेंडू होता. चपुला पुढच्या स्टेपच्या माध्यमातून पुढे सरसवलं पद्धत झाली ते ज्याला म्हणतात. या ठिकाणी आपण पाहायला मिळतं आणि एक अतिशय चांगला षटकार कुशल याच्या बॅटमधून इथे पाहायला मिळाला. 30 धावा धावफलकावर. 30 षटक मार्गस्थ प्रति षटक 10च्या सरासरी ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. एका बाजूला कल्पेश साळुंके 4 चेंडूमध्ये त्याने तब्बल 5 धावांचं योगदान इथे दिले. तर 9 चेंडूमध्ये 25चं योगदान कुशल गुरवच्या माध्यमातून. 30 समीर कटेकर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावेळी मात्र आपण पाहतात फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू खाली राहिला आणि त्या ठिकाणी त्या क्षेत्राच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि अशा प्रकारे हा दुसरा धक्का या ठिकाणी शिवशक्ती कडाव संघाला बसतोय. फटका इथे फसला आपल्याला पाहायला मिळालं कारण चेंडू फारसा उंच गेला नव्हता. क्षेत्ररक्षक तयार होता त्याच्या हातामध्ये चेंडू सहजगत्या झेल विसावला आणि हा फाईन लेग क्षेत्रामध्ये एक सुंदर झेल इथे पकडला गेला. बाद होते फलंदाज या ठिकाणी मैदानामधून. तो कुशल गुरव ज्याने अतिशय सुंदर योगदान दिलं. 1 चौकार 2 षटकारांच्या मदतीने 10 चेंडूमध्ये 25चं योगदान त्याने दिलं आणि 2 गडी बाद 30 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज मैदानामध्ये कडाव संघाचा शिवशक्ती कडाव कर्जत. समीर कटेकरमध्ये यशस्वी गोल ठरलेत कारण तिसऱ्या चेंडूवर त्यांना विकेट मिळाली. पहिल्या चेंडूवर 1 धाव दुसऱ्या चेंडूवर षटकार पण त्यानंतर मात्र चांगलं झेलाचं रूपांतर झालं. दरम्यान लॉफ्टेड शॉट यावेळी मात्र आपण पाहायला मिळतोय वायडिश लॉंग ऑन मधून येतोय. एक आणखीन एक मस्त फटका संजीवनी षटकार 6 धावांचं योगदान इथे मिळालं ते शिवशक्ती कडव संघाला आणि बघता बघता संघाची धावसंख्या 36च्या घरामध्ये. समीर कटेकर यांचं चेंडू थोडासा कुटप्याचा होता. एक बॉल पुढे टाकला उंच पुराचा फलंदाज ज्याने अर्थातच योगदान दिलं विशाल. दरम्यान पुन्हा एकदा हा लॉंग ऑनच्या मधून आलेला दमदार एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांचं योगदान. या तिसऱ्या षटकामध्ये इकडे धावा निश्चित येत आहेत त्या शिवशक्ती कडाव संघाला आणि या ठिकाणी मात्र आपण पाहता विशाल पोखरकर यांनी मात्र 2 षटकारांच्या मधून 12 धावांचे योगदान इथे दिले. बघता बघता धावफलकार येतात 42. मी मगाशी म्हणालो 4 षटकामध्ये साधारणतः 40 ते 45 धावा धावफलकार आले तर निश्चित एक चांगली धावसंख्या म्हणता येईल या मैदानातली. परंतु निश्चित यावेळी समीर कटेकरची गोलंदाजी जी आपण पाहिलं त्या गोलंदाजीवर एक शानदार 3 षटकार मारले गेले. एक विकेट निश्चित मिळाली. 19 धावा आतापर्यंत त्यांनी दिल्या आणि 1 फलंदाला माघारी परतवलं ते शिवशक्ती कडाव संघाचं. पुन्हा एकदा समीर कटेकर तयार. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने विशाल यावेळी खेळण्याची तयार असेल. यावेळी अकराचं लाईन खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील. पंचांचं बोट आकाशाकडे पायचित फलंदाज बाद आणि अशा प्रकारे या ठिकाणी मात्र शेवटच्या चेंडूवर मात्र आपण पाहतात एक निश्चित यश मिळते समीर कटेकरने ज्यांनी तब्बल 2 फलंदाज या ठिकाणी बाद केले. मात्र 19 धावा त्यांनी खर्च केल्या आणि या ठिकाणी बाद होऊन विशाल मैदानातून परतेल. 2 षटकार 12 धावांचं त्यांनी योगदान दिलं 3 चेंडूमध्ये आणि त्या ठिकाणी परत तो षटक देखील आपण पाहिलं. थोडंसं विचार केलं तर निश्चित 19 धावा या षटकात आले. मागणी षटक इथे पाहायला मिळालं. शेवटचं षटक असेल अंतिम अर्थात पहिलं सत्र. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. एका बाजूला कल्पेश साळुंके 4 चेंडूमध्ये 5 धावांचं त्यांनी योगदान दिलं. 3 गडी बाद 42 धावा धावफलकार आल्या. समीर कटेकर थोडेसे मागणी जरी ठरले पण ते 2 विकेट त्यांनी प्राप्त केले. अंतिम षटक मारधाडीचं षटक ज्याला म्हणतात आणि ते षटक फेकण्यासाठी गोलंदाज
विघ्नेश कटेकर. विघ्नेश कटेकर शेवटचं षटक घेऊन गोलंदाज आहे. 42 धावा धावपलकर आल्यात. 6 चेंडूमध्ये पाहूया किती धावा धावपलकर इथे कर्जत आता शिवशक्ती कडा संघाचा फलंदाज आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये भावेश गायकवाड. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पहिला चेंडू. या ठिकाणी मात्र मस्त फटका आपण पाहतात. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जे गेला सीमारेषे पलीकडे येतोय. शानदार फटका चौकार. 4 धावांचं योगदान. 46 चौकार आल्या आल्या चौकाराच्या माध्यमातून खूप चांगलं योगदान फलंदाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. येणारे 5 चेंडू बाकी. विघ्नेश कटेकर आपल्या बॉलिंग मार्कवर. क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडासा बदल होतोय. या ठिकाणी आपण पाहतात तो अर्थात गलित क्षेत्रामधल्या क्षेत्ररक्षकाला इथे घेतलं गेले तो मिडॉन क्षेत्रामध्ये. तर एक क्षेत्ररक्षक आपण या ठिकाणी पाहतात जो शॉट पॉईंटला होता त्याला गलीमध्ये घेतला गेला. शॉट थडब्यान तयार आहे. दरम्यान यावी मात्र पंचांकडे दाद मागितली पण ते चांगलं चेंडू इथे पाहायला मिळालं. चेंडूची समाप्ती इथे झाली. 5वं आणि अंतिम षटक. विघ्नेश कटेकर गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवर चौकार. त्यानंतर चेंडूवर निर्धाव. 3 गडी बाद 46 धावा धावपलकावर. या ठिकाणी हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. शॉट कव्हरला इथे मात्र डीप एक्स्ट्रा करून शेतीच्या चेंडूवर येईल. एकच धाव इथे धावपलकावर नोंदवली गेली कारण चांगली फेकी यष्टेच्या दिशेने पाहायला मिळाली. 1 धावीचं आणखीन एक योगदान इथे वाढेल. 3 बाद 47. 3 बाद 47. शेवटचे 3 चेंडू या इनिंग मधले बाकी. दरम्यान चेंडूला खोदून काढलाय. कार्पेटचा चेंडू आपण पाहतात. एक ड्राईव्ह केला. ऑफ ड्राईव्ह. इथे 2 क्षेत्ररक्षण करत होते. डीप एक्स्ट्रा करून आणि लॉंग ऑफ मधून मात्र चेंडू मिस फील्ड. चेंडू सीमारेषे पलीकडे आला. चौकार. 4 धावा. अर्धशतक धावपलकावर. शिवशक्ती कडाव संघाची धावसंख्या धावपलकावर वेगाने जाऊन पोहोचते 51च्या घरामध्ये. शेवटचे 2 चेंडू बाकी असताना सुरेख फटका. चौकार. भावेश गायकवाडच्या माध्यमातून 4 धावांचे योगदान. भावेश गायकवाड तयार आहे. विघ्नेश यावेळी मात्र चांगला चेंडू होता. बॅटच्या पट्टे चेंडू आलं नाही. पुढे सरजावून चेंडू खेळला. चेंडू गेला मैदान क्षेत्रामध्ये. 1 धाव धावपलकावर नोंदवली. भावेश गायकवाडच्या धावसंख्येत 1 बदल. त्याची वैयक्तिक धावसंख्या 5 आणि संघाची धावसंख्या धावपलकार जाऊन पोहोचते ती 52. अंतिम चेंडू असेल. गोलंदाज विघ्नेश कटेकर. धावण्यामध्ये थोडासा निश्चित अडथळा होतोय त्यामुळे चेंडू इथे कोणत्या प्रकारचा चेंडू नाही आहे. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी. आणि या ठिकाणी सुंदर फटका. पॉइंट आणि मधून चेंडूला सीमा 1 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आलो अप्परकटच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी अतिशय सुरेख योगदान इथे मिळालं. 4 षटकामध्ये खरं तर आपण पाहिलं तर शिवशक्ती कडाव कर्जत या संघाने खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना तब्बल धावा धावपलकर नोंदवल्या. त्या 56 धावा. एक सुरेख फलंदाजी तुम्हाला इथे पाहायला मिळाली. आणि 57 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आले. ते ओमसाई बंगारपाडा या संघाविरुद्ध 57 धावा. खरं तर 4 षटकांचा सामना. प्रति षटक जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 14.25ची सरासरी. प्रत्येक षटकामध्ये 14.25 धावांची गरज आहे. हा सामना इकडे ओमसाई बंगारपाडा गोविंदचं पृथक्करण आपण या ठिकाणी पाहूया. विघ्नेश कटेकर मागडा गोलंदाज ठरला ज्याने अर्थातच 3 चौकार या षटकात आले. 14 धावा खर्च केल्या. खरं तर 4ही गोलांचा विचार करता फक्त चेतन गोसावी यांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली कारण त्यांनी फक्त 5 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात 18, दुसऱ्या षटकात 19, तिसऱ्या षटकात 19 आणि चौथ्या षटकात 14 धावा इथे पाहायला मिळाल्या. आणि तब्बल आपण या ठिकाणी पाहिलं तर भावेश गायकवाड यांनी 5 धावांचे योगदान. एक चौकाराचा समावेश होता. तर कल्पेश साळुंकी यांनी 2 चौकारांच्या माध्यमातून अतिशय योगदान दिलं. तब्बल 14 धावांचं. आणि या माध्यमातून धावपलकावर धावा येतात त्या 56. 57 धावांचं लक्ष या ठिकाणी धावपलकावर.
या दोन संघातला विजेता संघ हा दोन सामने जिंकलेला मुरुड तालुक्यातून आलेला श्री केदारनाथ इलेव्हन तळेखार या संघासमोर अंतिम सामना खेळेल. पाहूया कोणता संघ हा इथे दाखल होईल तो तिसऱ्या फेरीमध्ये. याचं उत्तर काही क्षणात आपल्याला मिळेल. जरा आयोजकांकडून नम्र विनंती आहे की लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण या ठिकाणी आपल्याला अजून याच्यानंतर एक सामना महत्त्वाचा सामना खेळायचा आहे आणि त्यानंतर कबड्डी स्पर्धा. कारण 5 वाजेपर्यंत आपल्याला मैदान खाली करायचं आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, फलंदाज पाठवा. सत्तावन्न धावांचं लक्ष, प्रतिषटक 14-25 ओमसाई भंगारपाडा संघासमोर. तर सलामीची जोडी मैदानामध्ये या ठिकाणी दाखल होते. ओमसाई भंगारपाड्याची सलामीची जोडी मैदानामध्ये 14.25 प्रतिषटक ही गरज आहे. आज आपण पाहिलं तर 9व्या दिवशी या क्रिकेटच्या मैदानावर सकाळच्या सत्रापासून जर आपण पाहिलं तर अनेक प्रेक्षक या ठिकाणी क्रिकेटचा आनंद घेतात. आणि पनवेलकर प्रेक्षक म्हटल्यानंतर मी जसं मगाशी म्हणालो होतो की पनवेलमध्ये जेवढ्या क्रिकेट स्पर्धा, दिवसा खेळणाऱ्या क्रिकेट स्पर्धा आणि रजनी क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळतात तितक्या महाराष्ट्रामध्ये कुठे मिळत नाही. हे देखील योगदान असतं आणि त्यामुळे पनवेलकरांचं क्रिकेटवरचं प्रेम हे आगळं वेगळं निश्चित म्हणता येईल. तर मैदानाकडे आपण वळूया. सलामी जोडी मैदानामध्ये येते. पहिले षटक गोलंदाज शिवशक्ती कर्जतचा गोलंदाज आपण पाहणार आहोत. भावेश गायकवाड खेळाचं दुसरं सत्र 47 या ठिकाणी तुम्ही पाहिलं 57 धावांचा लक्षाचा पाठलाग इथे करायचा आहे. सलामी जोडी मैदानामध्ये आहे. भावेश गायकवाड पहिलं षटक घेऊन गोलंदाज येतोय आणि डावाची सुरुवात या ठिकाणी करण्यासाठी फलंदाज सिद्धेश भास्कर आणि निलेश गोसावी ही जोडी या ठिकाणी मैदानामध्ये. .25 57चं लक्ष. महत्वाचा सामना. या दोन संघामधला विजेता संघ हा तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. याचं उत्तर आपल्याला मिळेल. भावेश गायकवाड पहिले षटक घेऊन गोलंदाज. शिवशक्ती कडाऊ संघाचा गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण व्यूहरचना आपण पाहूया. शॉट थर्डमॅन, एक शॉट फाईन, एक जवळ क्षेत्ररक्षण, एक गली, एक शॉट पॉईंट, शॉट कव्हर आणि एक क्षेत्ररक्षक मध्ये लॉंग ऑफ व्यूहरचना ऑफ साईडला असताना पहिला चेंडू या षटकातला. पहिला चेंडू फेकून दिलाय. ताकदीचा वापर केला. चेंडू गेला मिडविकेटला आला. एक गगनचुंबी षटका 6 धावांसाठी. खरं तर ओमसाई भंगारपाडा संघाचे मध्ये काही महत्वाचे खेळाडू नसताना देखील आज आपण तुम्ही पाहिलं तर खूप चांगलं योगदान या संघाने दिलंय. आणि पहा 57चं लक्ष समोर असताना मात्र त्यांनी निश्चित एक मनात नक्की करून आले की प्रत्येक चेंडूवर आपण आक्रमण करायचं आणि ते आक्रमण तुम्हाला पाहायला मिळतं सिद्धेश भास्करच्या माध्यमातून. षटकार 6 धावा. पुढचा चेंडू लोअर फुटा चेंडू होता. बॅटच्या माध्यमातून चेंडूला खेळला लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल तो पण सिद्धेश 1 धावेचं योगदान इथे धावफलकावर नोंदवतोय. संघाची धावसंख्या इकडे पुढे सरकेल. एकूण धावफलकावर धावा येतात त्या 7. पहिले षटक मार्गस्थ मैदानामध्ये. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू. यावी मात्र अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडूचा संपर्क आला का चेंडू थोडासा कमी गतीने या ठिकाणी फेकण्यात गोलंदाज यशस्वी ठरला तो भावेश गायकवाड.
आणि इथे मात्र अर्थातच चेंडूला यष्टेशाने पकडला, कोणती धाव येत नाही, धाव चेंडूची सांगता. ऑनसाईडला आपण जर पाहिलं तर आता शॉर्ट फाईन लेग, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक मिड विकेट क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतं. एक क्षेत्ररक्षक मिळाल युवराजना. या ठिकाणी मात्र शिवशक्ती कडाव संघाची असताना पुढचा चेंडू. यावेळी मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतला, हवेतून भिरकावल्या क्षेत्ररक्षक चेंडू येतोय, अडवण्याचा प्रयत्न केला. खूप चांगला प्रयत्न इथे निश्चित म्हणता येईल, कारण हा चेंडू कदाचित निश्चित गेला असता सीमारेषेपलीकडे. मात्र क्रिकेटमध्ये आपण असं म्हणतात एक एक धावेला किती महत्त्व असतं हे तुम्ही पाहायला मिळालं. आणि या ठिकाणी मात्र ते योगदान शिवशक्ती कडाव संघाच्या क्षेत्ररक्षकामध्ये पाहायला मिळालं. एक धाव धावफलकावर तिथे 8 धावा धावफलकावर. एका धावेचे योगदान लिनेशला. दरम्यान यावी पुन्हा एकदा आडव्या वाटेने खेळण्याचा प्रयत्न केलाय, ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक मिडविकेटला येतो, शॉर्ट मिडविकेटला, तो म्हणते एक धाव आणखी धावफलकावर मिळाली. 9 धावा धावफलकावर. पहिले षटक मार्गस्थ मैदानामध्ये गोलंदाज भावेश गायकवाड, एका बाजूला सिद्धेश वासकर आणि दुसऱ्या बाजूला निलेश गोसावी. एका धावेसर खेळत असताना सिद्धेश एक आक्रमक फलंदाज षटकार मारला त्याने. 9 धावा आतापर्यंत धावफलकावर. यावेळी पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे, कोणती चूक करत नाही, चेंडू गोलंदाजच्या दिशेने फेकतोय आणि तोपर्यंत मात्र एक धाव सहजगती मिळाली. पहिले षटक आपण इथे पाहायला मिळालं आणि पहिल्या षटकात धावा पहिल्या चेंडूवर 5 षटकार आल्यानंतर देखील उर्वरित 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा त्याने खर्च केला, ते भावेश गायकवाडनी. आणि अशा प्रकारे एकूण धावा धावफलकावल्या त्या पहिल्या षटकात 10. 57 धावांचा लक्ष्याचा पाठलाग, 47 धावांची अजूनही गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. प्रतिषटक जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ते समीकरण मात्र 15.66 जे 14.25 होतं ते थोडंसं वाढले. पण पहिलं षटक पॉवर प्लेचं त्याच्यामध्ये विशेष फायदा उचलू शकले नाहीत ते ओमसाई भंगारपाडाचा संघ, जिथे फक्त धावा धावफलकावल्या 10. गोलीमध्ये परिवर्तन होईल आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज. चला वेळेचं बंधन पाळा, आपल्याला अजून एक महत्त्वाचा सामना बाकी आहे, कारण 5 वाजता मैदान खाली करायचं आहे. घड्याची वेळ 4:20 मिनिटं झालेली आहेत, त्यामुळे वेळ पाळा. आयोजकांना आणि पंचांना सहकार्य करा ही नम्रती. गोलंदाजीमध्ये बदल होईल आणि नवीन षटक गोलंदाज या ठिकाणी येतोय विक्रांत उंबरकर, वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन. 47 धावांची अजूनही गरज आहे, 47 टू विन. पहिला चेंडू या षटकातला पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावी पहा, निश्चितच चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. चेंडू इथे मात्र सोयीचा इशारा येतोय 1 धावीसाठी, कारण उजव्या यष्टीच्या काहीसा बाहेर चेंडू इथे पाहायला मिळाला. फलंदाजांनी चेंडूचा पाठलाग केला होता, परंतु इथे मात्र पंचांनी अर्थात सोयीर म्हणून घोषित केलं. 1 धावीचं योगदान. 11 धावा धावफलकावर. 46 ची गरज, 46 टू विन. पुन्हा एकदा यावी पुन्हा दिशा तोच टप्पा पंच आणि नोबॉल म्हणून घोषित केलंय. येस, आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. तेजस दादा म्हात्रे सरांना विनंती आहे की आपण पाहायचं आहे, तेजस दादा म्हात्रे यांना विनंती आहे की आपण पाहायचं आहे की हा चेंडू इथे चेंडू लाईनच्या बाहेर पडले का ते पाहिलं जाईल. आणि पंचांचा निर्णय नो बॉल म्हणून इथे या ठिकाणी येतोय. 1 धावीचे योगदान. पुढचा चेंडू फ्री हिट. धावफलकामध्ये बदल, 12 धावा धावफलकावर. फ्री हिटचा फायदा फलंदाज कसा उचलणार. निलेश गोसावी एका बाजूला आहे, पंचांच्या डावीकडून उजव्यात आहे. फ्री हिट आणि ह्या फ्री हिटवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिडविकेटला क्षेत्ररक्षक येतो, चेंडूवर झेल मात्र पकडत पण फ्री हिट. त्यामुळे फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये 1 धावीसाठी. 1 धाव संघाला मिळाली. 13 धावा धावफलकावर. निलेश गोसावी 5 चेंडूमध्ये 3 धावांचे योगदान. सिद्धेश वासकर 3 चेंडूमध्ये 8 धावांचे योगदान. विक्रांत उंबारकर गोलंदाज आहे, षटक क्रमांक 2 फेकतोय या ठिकाणी कडाव संघाचा. दरम्यान या चेंडूला फेकून दिलाय. पुढचा फटका, ताकदीचा वापर केलाय. गगनभेदी गगनचुंबी षटकात 6 धावांसाठी 6 धावांचं योगदान इथे मिळालं. आणि बघता बघता संघाची धावसंख्या अर्थात या ठिकाणी
ओमसाई भंगारपाडा संघाची धावसंख्या धावफलकावर नोंदवली जाते ती तब्बल या ठिकाणी 19 धावा धावफलकावर आल्या. 57 धावांचं लक्ष, 19 धावा धावफलकावर आल्यात म्हणजे अजूनही 38ची गरज आहे. पण या ठिकाणी षटकार अतिशय चांगला सिद्धेश वासकरच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळाले, ज्यांनी 14 धावांचं योगदान दिलं. तर मॅच चेंडू या ठिकाणी मैदानात आलेला आहे. 19 कर्जत तालुक्यातून आलेल्या शिवशक्ती कडाव संघाने खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये एक चांगली फलंदाजी केली. 56 धावा धावफलक. ओमसाई भंगारपाडा संघ 57 धावांचं लक्ष इथे ठेवलं. पण या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग या ठिकाणी ओमसाई भंगारपाडा करत असताना विक्रांत उंबारकर. पुढचा चेंडू या ठिकाणी हवेतून खेळलाय. बराच वेळ चेंडू हवेत आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र कोणतीही चूक इथे. पाहूया नेमकं काय घडलं. पंच इथे पाहतील आणि सांगतील. आणि या ठिकाणी येतोय हा षटकार. झेल मात्र घेतला होता पण खेळ क्षेत्राचं निश्चितच हा सीमारेषे पलीकडे होता, त्यामुळे 6 धावांचं योगदान इथे मिळालं. आपण रिप्लेच्या माध्यमात देखील पाहू शकता चेंडू इथे झेल घेताना नेमकी परिस्थिती काय झाली पहा. निश्चित क्षेत्ररक्षक बाहेर होता. 6 धावांचं योगदान मिळालं. 25 धावा धावफलकावर. 57चं लक्ष समोर असताना 25 धावा धावफलकावर आल्यात, त्यामुळे आता 32 धावांची गरज आहे. 15 चेंडूमध्ये पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. 2 क्षेत्रामध्ये चेंडू सीमापार होईल. सुंदर फटका चौकार. 4 धावांचं योगदान इथे मिळालं. 29 धावा धावफलकावर आणि हा चौकार सिद्धेश वासकरच्या बॅटमध्ये. अष्टपैलू खेळाडू. अनेक क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थाने या खेळाडूंनी गाजवल्या आणि त्याच माध्यमातून तुम्ही पाहतात की दिलेले योगदान तब्बल 29 धावांचं. जबरदस्त फलंदाजी. हिंमत न हारणारा खेळाडू म्हणून अर्थात ओमसाई भंगारपाडा संघाचा खेळाडू तुम्हाला इथे पाहायला मिळतं. तरी षटक आपण पाहिलं. आता मात्र 14 चेंडू 28ची गरज आहे आणि या ठिकाणी स्क्वेअर लेगवरून चेंडूला खेळलाय. आणखीन एक घणघणती फटका तुम्हाला पाहायला मिळाला. ताकदीचा वापर. षटकार. 6 धावा. 6 धावांचं योगदान. काय फलंदाजी करतोय सिद्धेश वासकर तुम्हाला पाहायला मिळेल, ज्याने आतापर्यंत तब्बल 4 षटकार आणि चौकाराच्या माध्यमातून खेळी सजवली आणि धावा धावफलकावर येऊन पोहोचल्या 35 धावा धावफलकावर. जबरदस्त योगदान. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदलले. आपण पाहायला मिळेल येणारे 13 चेंडू बाकी आणि 22ची गरज. 13 चेंडू 22 धावांची गरज समोर असताना सिद्धेश वासकर एक यशस्वी अष्टपैलू खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतं ओमसाई भंगारपाडा संघाचा, ज्याने खऱ्या अर्थाने आज मैदान गाजवलं असं म्हणता येईल. कारण फटके छान मारलेत. ऑफसाईडला देखील तितके चांगले फटके, ऑनसाईडला देखील तितके चांगले फटके. मिळालेल्या संधीचं सोनं त्यांनी या ठिकाणी केलं आणि निश्चितच एक चांगलं योगदान. 7 चेंडूमध्ये 30 धावांचं योगदान त्यांनी दिलंय. समोर निलेश गोसावी 5 चेंडूमध्ये 3 धावांचं त्यांनी योगदान इथे दिलंय. आता मात्र 13 चेंडू 22ची गरज. 13 चेंडू 22ची गरज आहे. क्षेत्रक्षण पूर्णपणे विस्तारले तुम्हाला पाहायला मिळते. लॉंग लेग इथे आपण पाहतो. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, एक मिडाऊन आहे, एक वॅडिश लॉंग ऑन. ऑन साईडला क्षेत्रक्षक इथे पाहायला मिळतं. ऑफ साईडचं क्षेत्र तितकंच निश्चित चांगलं आहे, कारण शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट आपण पाहतात, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ युरेशन असताना. गोलंदाज पुन्हा एकदा विक्रांत उंबारकर आपल्या बॉलिंग मार्कवर. मागडे षटक. पहिल्या षटकात 22 गायकवाडनी तब्बल 10 धावा खर्च केल्या होत्या, पण या षटकाचा विचार तब्बल केलं तर धावा आले धावफलकर 35 म्हणजे 25 धावा आतापर्यंत दिल्यात. 13 चेंडू 22ची गरज. यावेळी मात्र बॅटचा स्पर्श झाला आणि यष्टिरेषक आणि शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रीच्या डोक्यावरून चेंडू मात्र गेला सीमारेषे पुढे. निश्चित एक लाभदायक फटका ज्याला म्हणतात. नशिबाची साथ होती ती फलंदाजाच्या बाजूने. 4 धावांचं योगदान त्याला मिळालं ते सिद्धेश वासकरला. आणि बघता बघता खेळाचं अर्थात दुसऱ्या षटकातले 2 षटकं इथे समाप्त झाली तेव्हा धावफलकावर धावा येऊन पोहोचतात. त्या तब्बल 39 धावा धावफलकावर आल्यात. 57 धावांचं लक्षाचा पाठलाग. 39 धावा धावफलकावर आल्यात म्हणजे येणारे 12 चेंडू आणि गरज आहे ती 18 धावांची. 12 चेंडू 18 धावा.
समीकरण थोडंसं निश्चित जवळ आलंय कारण चेंडू आणि धावा यांच्यात 6चं अंतर. हे षटक मात्र महागडे षटक ठरलं ते विक्रांत उंबारकरचं, ज्याने तब्बल 29 धावा खर्च केल्या. महागडे षटक, पहिल्या षटकात 10 धावा. गोलंदाजीमध्ये बदल होईल. कुशल गुरव या ठिकाणी नवीन गोलंदाज येतोय आणि समीकरण म्हणतं 18 धावांचं. 12 चेंडू 18 धावा. 8 चेंडूमध्ये 34 धावांचं सिद्धेश वासकरची जबरदस्त खेळी. तर दुसरीकडे आपण त्याला निलेश गोसावी साथ देतोय 5 चेंडूमध्ये 3 धावांचं. 12-18चं लक्ष समोर आहे ते अर्थातच ओमसाई भंगारपाडा संघाच्या माध्यमातून. तर गोलंदाजीमध्ये बदल होते. कुशल गुरव नवीन षटक घेऊन होते संघाचं 3रं वैयक्तिक पहिलं षटक. 4 षटकांचा सामना पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावी गोलच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑन च्या जवळून लॉंग ऑन मध्ये चेंडूला मात्र एकच धाव इथे धावफलकावर इथे नोंदवली. 1 धाव संघाला इथे मिळाली. 57चं टार्गेट, 57 धावांचं लक्ष. धावफलकावर धावा 40. 17ची गरज आहे. 11 चेंडू बाकी. जाऊया मैदानाकडे. गोलंदाज कुशल गुरव पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू. यावेळी मात्र वेगाने चेंडू फेकला होता. तितकाच पद्धतीचा वापर केला. फुटवर्क वापरलं गेलं आणि ते थोडंसं मिसफील्ड होत असताना यष्टीचा वेध फलंदाज धावचित आणि याला म्हणतात खरं गोटीने. कारण आपण लहानपणी गोट्या खेळायचो. आता हल्ली आपली मुलं देखील नातवंड गोट्या खेळत नाहीत. तर निलेश गोसावींनी पहिल्या इनिंगमध्ये डायरेक्ट हिट केलं होतं आणि इथे मात्र अर्थात शिवशक्ती कडाव संघाच्या क्षेत्ररक्षकांनी तर त्याला हिट केलं आणि निश्चितच या ठिकाणी परतफेड केली असं नेहमी म्हणता येईल. आणि मी जे सांगत होतो की हल्ली आपण कुठे गोट्या खेळतो. आता आम्ही फक्त आमची मोबाईलवर रात्री 2-2 वेळा नको ते बघत बसतो. हे योगदान आहे. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय चेतन गोसावी. या ठिकाणी अप्परकट वरून खेळलाय. डीप एक्स्ट्रा मधून चेंडूला फेकून दिला. इथे पण बघा कव्हर मग येतोय. एक शानदार फटका षटकार. 6 धावांचं योगदान इथे धावफलकावर इथे नोंदवलं गेलं आणि आल्या निश्चित एक चांगलं योगदान इथे विकेट नंतर पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या वाढते. धावफलकावर धावा येऊन पोहोचतात त्या 47. 10ची गरज आहे. 10ची गरज. षटक क्रमांक 3 कुशल गुरव याचा चांगला समाचार या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळालं. ते ओमसाई भंगारपाडा संघाचा हा फलंदाज सलामी आलेला सिद्धेश वासकर. दरम्यान यावी पुन्हा एकदा गोलंदाजांच्या विरुद्ध दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक काय चेंडूला पकडतोय आणि तो पलटे 1 धाव सहज घेतो धावफलकावर. धावफलकावर धावा 48. 11ची गरज आहे. 9ची गरज आहे, माफ करा. 8 चेंडू बाकी. खूप चांगलं योगदान दिले ते सिद्धेश वासकरने. पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी या ठिकाणी पुन्हा एकदा हवेतून खेळलाय. इथे क्षेत्ररक्षक दूर आहे. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्र चेंडूवर येतोय तोपर्यंत पहिली धाव पूर्ण केली. दुसरी धाव देखील इथे सहजगत्या पूर्ण केली. 2 धावांचं योगदान इथे मिळालं. 2 धाव मिळतात संघाला आणि या 2 धावांच्या माध्यमातून एकूण धावफलकात वाढ होते. धावफलकात धावा येतात ते 50. अर्धशतक. काय जबरदस्त फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. 11 चेंडूत 42 सिद्धेश वासकर. तर चेतन गोसावी यांनी मात्र एका चेंडूत 2 धावांचं योगदान इथे दिले. 7 धावांची गरज. 7 चेंडू बाकी. गोलंदाज पुन्हा एकदा कुशल गुरव. यावी चेंडूला फेकलाय. लॉफ्टेड शॉट. लॉंग ऑफला येतो एक सुंदर फटका षटकार. 6 धावांचं योगदान. आणि या ठिकाणी आपण पाहिलं सामना अर्थातच या ठिकाणी येतोय बरोबरीमध्ये स्कोर लेवल. आणि अर्थातच आपण जसं मागाशी म्हणायला गेलं होतं की ओमसाई भंगारपाडा संघामध्ये जे खेळाडू काही अनुपस्थित आहेत पण निश्चित त्याचा फायदा या ठिकाणी निश्चित नवीन फलंदाजांनी उचललाय. आणि तुम्ही बघता बघता धावा धावफलकावर लेव्हलच्या घरताल्या शिवशक्ती कडाव संघाने तब्बल 56 धावा केल्या होत्या. 57चं लक्ष इथे 56 धावा धावफलकावर. तळेकर संघाचे संघनायक चला नाणेफेसाठी यायचं आहे. मुरडूद तालुक्यातून आले तळेकर संघ जो 3ऱ्यापर्यंत गेलाय. संघनायक वेळ दौडू नका, लगेच नाणेफेसाठी यायचं आहे. 1 धावीची गरज आहे. काय फलंदाजी. 11 चेंडूत 42. आपण एक निश्चित चांगला खेळाडू सामनावीर असू शकू निश्चित. आणि या ठिकाणी मात्र हा चेंडूवर येतोय विजय फटका षटकार.
आणि जबरदस्त योगदानाच्या माध्यमातून या ठिकाणी ओमसाई बंगारपाडा संघ विजयी होत आहे. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. शिवशक्ती कडाव संघ कर्जत दूरवरचा प्रवास करून इथे आलात. आपल्याला पुढील स्पर्धेसाठी आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. आणि सामनावीरचा पार्थिव अर्थातच नो डाऊट 12 चेंडूमध्ये 48 धावाची खेळी करणारा सिद्धेश वासकर अष्टपैलू खेळाडू ठरतोय या सामन्याचा सामनावीर. यानंतर आजच्या दिवसातला शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. तो श्री केदारनाथ 11 तळेकर मुरुड विरुद्ध नुकताच सामना जिंकलेला ओमसाई बंगारपाडी या दोन संघात. त्याला दोन्ही संघटनेकडे नाणेफेसाठी यायचं आहे. तर नाणेफेक संपन्न होते. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. आणि नाणेफेक निर्णय बंगारपाडा संघ विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. 2 मिनिटं फक्त थांबायचं आहे. अंतिम सामना आहे आजच्या दिवसातला आणि सुपर 8 मध्ये जाण्यासाठी हा प्रवास कसा असेल. नक्कीच आम्ही आता ही मॅच चांगली खेळायचा प्रयत्न करू. तुम्ही सगळ्याच मॅच चांगल्या खेळण्याचा प्रयत्न केलात आणि तुमच्या फलंदाजी गोलंदाजी खूप चांगली झाली. वेळ फार कमी आहे. तुम्हाला शुभेच्छा देऊया आणि जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. आजच्या दिवसाचा प्रेक्षक शेवटचा सामना आपण पाहिलं. जो संघ जिंकेल तो सुपर 8 मध्ये प्रवेश करेल.